पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी थोड्याच वेळात निकाल येणार आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार पद्मसिंग पाटील यांच्यासह 7 आरोपी कोर्टात हजर झाले आहेत। पद्मसिंग पाटील रुग्णवाहिकेने कोर्ट परिसरात पोहोचले, त्यानंतर व्हीलचेअरने ते कोर्टात दाखल झालेत। पद्मसिंग पाटलांसह त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर प्रतिपक्ष ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा कोर्टात हजर आहेत। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतल्या कळंबोली इथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहन चालक समद काझी या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। मुंबईतून धाराशिवच्या दिशेने पवनराजे गाडीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। या घटनेमध्ये पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक या दोघांचाही मृत्यू झाला। या प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यावर त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे। या प्रकरणी सीबीआयने पद्मसिंग पाटील यांना 2009 मध्ये अटक देखील केली होती। पद्मसिंग पाटील यांच्यासह 9 जण यात आरोपी आहेत। चौदा वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। माझगाव कोर्टात आता ही काही क्षणात सुनावणी सुरू होईल। पद्मसिंग पाटलांसह 7 आरोपी कोर्टात हजर आहेत। पवनराजे हत्या सुनावणी संदर्भात एक मोठी अपडेट आपल्याकडे येते। आरोपी पिंटू सिंगला सुद्धा कोर्टात हजर केलं जाणार आहे। पिंटू सिंग बिहार पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे, पण या सुनावणी दरम्यान त्याला सुद्धा हजर केलं जाईल। अर्थात आरोपी पिंटू सिंग हा अद्याप प्रवासात आहे, त्यामुळे काही वेळात त्याला माझगाव कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतरच कदाचित सुनावणीला सुरुवात होईल। पिंटू सिंग सध्या बिहार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तो सुद्धा या प्रकरणातला एक आरोपी आहे। त्याला सुद्धा या सुनावणी दरम्यान कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहे। सीमा, पिंटू सिंग नेमका कोण आहे आणि या सगळ्या हत्या प्रकरणात त्याची भूमिका आणि त्याच्यावर चार्जशीट मध्ये नेमके काय आरोप आहेत? नक्कीच पवनसिंह ओमराजे निंबाळकर पवनसिंह ओमराजे निंबाळकर यांच्यावरती जे आरोप यांचं जो हत्या झालेली होती 20 वर्षांपूर्वी, तो खटला तब्बल 20 वर्ष चालला आणि त्यानंतर आज कोर्ट या संदर्भात निकाल देणार आहे। त्यासाठीची 11ची वेळ होती, मात्र आता ही सुनावणी थोडी उशिराने सुरू होणार असल्याची सध्याची माहिती मिळते। याचं कारण म्हणजे एकूण 9 आरोपी आहेत, त्यापैकी एक आरोपी पिंटू सिंह जो आहे तो सध्या प्रवासात असल्यामुळे सध्या तो या ठिकाणी अजूनही पोहोचलेला नाहीये। त्यामुळे सुनावणी जी आहे ती जी 11ला सुरुवात होणार होती ती आता काही तास जी आहे ती उशिराने सुरू होईल अशी सध्याची जी माहिती आहे ती मिळते। या सुनावणीसाठी आणि आजच्या निकालासाठी जे बाकीचे जे आरोपी आहेत ते सध्या कोर्टामध्ये आपल्या सहकुटुंब दाखल झाले आहेत आणि सोबतच ओमराजे निंबाळकर हे देखील आपल्या कुटुंबासह सध्या कोर्ट रूममध्ये दाखल झालेत आणि सगळेजण आणि महाराष्ट्र सुद्धा या प्रकरणाकडे सध्या लक्ष लागून आहे की नक्की 20 वर्षानंतर न्यायालय नक्की कोणाच्या बाजूने निकाल देणार आणि कोणकोणते पुरावे सध्या न्यायालयाकडे जमा झालेले होते, कोणत्या पुराव्याच्या आधारावरती संपूर्ण खटला जो आहे तो 20 वर्ष चालला आणि कोणत्या आधारावरती कोर्ट निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आणि सगळ्यांच्या नजरा या सुनावणीकडे लागलेल्या असताना, निकालाकडे लागलेल्या असताना आता काही मिनिटं उशिराने ही सुनावणी सुरू होईल अशी सध्याची माहिती मिळते। कारण एक आरोपी सध्या अजूनही प्रवासात आहे, त्याला पोलीस सध्या या ठिकाणी मुंबईमध्ये घेऊन येत आहे आणि जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत सुनावणी सुरू होणार नाही। त्यामुळे एक आरोपी येईपर्यंत प्रतीक्षा जी आहे ती करावी लागणार आहे। ठीक आहे सीमा, तू सोबत राहा। याबद्दलचे आणखी काही अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे, पण एक महत्त्वाची बातमी येते या सगळ्या घडामोडींबद्दलची। पवनराजे हत्या सुनावणीची मोठी अपडेट आहे। आरोपी पिंटू सिंगला सुद्धा कोर्टात हजर करणार आहे। पिंटू सिंग बिहार पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। आरोपी पिंटू सिंग अद्याप प्रवासात आहे, त्यामुळे काही वेळात त्याला माझगाव कोर्टात आणलं जाईल। मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समद काझींचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे, अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्याय देवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे।
पिंटू सिंग न पोहोचल्यानं सुनावणीला थोडासा उशीर होतोय, कारण दोन्ही बाजूंकडचे सगळे प्रतिपक्ष पोहोचलेले आहेत. वकील तर अर्थात कोर्टात आहेच आणि त्याचबरोबर पद्मसिंग पाटील पोहोचले आहेत, ओमराजे निंबाळकर सुद्धा पोहोचलेले आहेत आणि दोन्ही बाजूंचे कुटुंबीय सुद्धा कोर्टामध्ये हजर आहेत. पण पिंटू सिंग याला सुद्धा कोर्टात हजर करायचं आहे. बिहारमध्ये सध्या तो होता आणि बिहार पोलिसांच्या तो ताब्यात आहे, त्यामुळे तिथून त्याला आता आणलं जातं आणि तो प्रवासात असल्याचं सांगितलं जातं. या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी आहे पिंटू सिंग, जो बिहार पोलिसांच्या ताब्यात आहे. पण पिंटू सिंग वेळेत कोर्टामध्ये पोहोचू न शकल्यानं सुनावणी आता काहीशी लांबते आहे. नाही तर आतापर्यंत या सुनावणीला सुरुवात झाली असती, पण पिंटू सिंग न पोहोचल्यामुळे सुनावणी लांबते आहे. त्यामुळे आता कधीपर्यंत पिंटू सिंग कोर्टात पोहोचतो आणि त्यानंतर सुनावणी सुरू होते हे बघावं लागेल. त्याचबद्दल माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहे. गोविंद, कधीपर्यंत पिंटू सिंग याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे? आपण जर बघितलं तर यापूर्वी ज्या वेळेला माननीय अतिरिक्त सत्र न्यायालयाने ज्या वेळेला या निकालाचा अंतिम सुनावणी वाचन जे करण्यासंदर्भातले जे निर्देश दिले होते, त्याच वेळेला या प्रकरणाशी संबंधित, या केसशी संबंधित सर्व आरोपी असतील, साक्षीदार असतील किंवा याचिकाकर्ते असतील, या सर्वांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. आणि त्याच पवनराज निंबाळकर हत्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी जे आहेत पद्मसिंह पाटील आणि त्यांच्यासह इतर 9 जे आरोपी आहेत, या सर्व आरोपींनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते. आणि यातला सगळ्यात महत्वाचा जो आरोपी होता, जो शार्प शूटर म्हणून ओळखला जायचा पिंटू सिंग, हा सध्या बिहारच्या जेलमध्ये एका दुसऱ्या प्रकरणामध्ये सजा भोगतो आहे. आणि त्यावेळेला सत्र न्यायालयाने जे निर्देश दिले होते, त्यावेळेला बिहारमधील या ठिकाणी न्यायालयाने त्याला या ठिकाणी न्यायालयात हजर राहण्यासाठी ही परवानगी दिली होती. आणि त्यानुसार मुंबई पोलीस जे आहेत ते सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला बिहारच्या तुरुंगातून घेऊन येत आहेत. परंतु अद्यापर्यंत मात्र पिंटू सिंग जो आहे तो या ठिकाणी सत्र न्यायालयात पोहोचला नसल्यामुळे ही सुनावणी जी आहे ती काही अंशी रखडली आहे असं म्हणायला वाव आहे. एकूणच जर या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने सत्र न्यायालयाने आदेश दिल्यानुसार सर्व आरोपी हजर राहिल्यानंतरच या संपूर्ण निकालाचं जे अंतिम वाचन आहे त्या वाचनाला सुरुवात होईल. काही वेळामध्येच पिंटू सिंग जो आहे तो सत्र न्यायालयात पोहोचेल अशी माहिती जी आहे ती मुंबई पोलिसांकडून दिली जाते आहे. आणि पिंटू सिंग पोहोचल्यानंतर अंतिम निकालाचं वाचन जे आहे ते केलं जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे गोविंद, थोडंसं थांबवतो. त्याबद्दल आता कधी नेमका पिंटू सिंग पोहोचतो कोर्टात ते बघावं लागेल. सुनावणी देखील कधी सुरू होते पाहावं लागेल. पण सुनावणी काहीशी लांबलेली आहे एक आरोपी न पोहोचल्यामुळे. तर हे प्रकरण नेमकं काय त्याबद्दल थोडी माहिती परत एकदा घेऊया. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली होती. मुंबईतून धाराशिवला जाताना नवी मुंबईच्या कळंबोलीत गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. गोळीबारामध्ये पवनराजेंचा चालक समद काझीचाही मृत्यू झाला. माजी गृहमंत्री आणि चुलत भाऊ पद्मसिंग पाटील यांच्यावर हत्येचा आरोप केला गेला. 2009 मध्ये पद्मसिंग पाटील यांना अटक झाली. सप्टेंबर 2009 पासून पद्मसिंग पाटील हे जामिनावर आहेत. 4 जुलै 2011 पासून तब्बल 14 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले. राजकीय वादातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. या प्रकरणात आणखी नेमके काय काय अपडेट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपली प्रतिनिधी सीमा आढेकडे. सीमा, सुनावणीला आणखी किती वेळ आहे? नेमकं कोण कोण आलंय? नक्कीच खरं तर 11 वाजता निकाल वाचायला खरं तर सुरुवात होणार होती. मात्र पिंटू सिंह जो आरोपी आहे तो अद्याप सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे सुनावणी जी आहे ती आता उशिराने सुरू होणार आहे. आणि त्यानंतर सगळे आरोपी म्हणजे आता तो पिंटू सिंह आल्यानंतर कोर्ट जे आहे निकाल वाचायला सुरुवात करणार आहे. खरं तर पद्मसिंह पाटील सुद्धा हे सहकुटुंब व्हीलचेअरवरती कोर्टामध्ये दाखल झालेत आणि
आणि सोबतच पवनराजे निंबाळकर यांचं कुटुंबीय देखील या ठिकाणी दोन्ही बाजूचे जे लोक आहेत जे या प्रकरणाशी संबंधित आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत आणि दोन्ही बाजूचे जे संबंधित लोक आहे आणि सोबतच जे आरोपी आहेत ज्यांचं या प्रकरणाशी आणि या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांच्यावरती आरोप आहे ते सगळे आल्यानंतरच सत्र न्यायालय त्यांच्या समोर निकाल वाचणार आहे आणि सोबतच कोणत्या आधारावरती सध्या कोर्ट निकाल जाहीर करत आहे हे त्यांच्यासमोर स्पष्ट केलं जाईल आणि सोबतच त्यांची सुद्धा काही बाजू आहे का किंवा त्यांना काही म्हणायचं आहे का काही बोलायचं आहे का हे सुद्धा कोर्ट त्या ठिकाणी ऐकून घेईल. आता पिंटू सिंहला पोलीस या ठिकाणी घेऊन येत आहे आणि तो सध्या प्रवासात असल्यामुळे काही मिनिटं आता उशिराने ही सुनावणी सुरू होईल आणि निकाल वाचायला काहीसा उशीर जो आहे तो लागणार आहे. खरं तर अवघ्या महाराष्ट्राला सगळ्यांना या प्रकरणाची आणि या निकालाची प्रतीक्षा आहे. तब्बल 20 वर्ष खटला चालल्यानंतर आज अंतिम निकाल जो आहे तो वाचला जाणार आहे. त्यासाठी आपण जर पाहिलं तर पवनराजे निंबाळकर यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार देखील या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळत आहे. ओमराजे निंबाळकर या ठिकाणी सहकुटुंब दाखल झाले. त्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्हाला 20 वर्षानंतर देखील न्यायाची अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी दाखल झालोय आणि त्यानंतर जे काही प्रश्न असतील ज्या काही भूमिका असतील ते मांडतील या निकालानंतरच. सोबतच जे त्यांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत हे सुद्धा या सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे ज्यांच्या बाजूने निकाल लागेल किंवा त्याच्या विरोधात निकाल लागेल त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्णपणे पोलिसांनी सुद्धा काळजी घेतलेली आहे. सकाळीच पद्मसिंह पाटील हे दाखल झाले आणि बाकी जे इतर आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप आहेत आणि ज्यांचं चार्जशीटमध्ये नाव आहे ते सुद्धा आरोपी या ठिकाणी दाखल झालेत. या प्रकरणामध्ये एकूण 9 लोकांवरती आरोप आहेत आणि त्या ठिकाणी सत्र न्यायालयामध्ये जे सगळे जे आरोपी आहेत ते दाखल झाले. मात्र पिंटू सिंह याच्यासाठी सध्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि तो आरोपी आल्यानंतर निकाल वाचायला सत्र न्यायालय सुरुवात करेल आणि त्याच्यानंतर निकाल वाचल्यानंतर आणि ज्या ज्या आधारावरती कोर्टाने निकाल दिलेला आहे सगळं सांगून झाल्यानंतर निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल. मात्र हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पवनराजे निंबाळकर यांच्या बाजूने यांच्या कुटुंबियाच्या बाजूने निकाल लागणार की कोणाच्या बाजूने निकाल लागणार. त्यामुळे आता काही वेळ आता अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि त्यानंतर निकाल जो आहे तो सगळ्यांसमोर येईल.